नमस्कार. आपण ऐकत आहात अत्तरकुपी, आठवणी, अनुभव आणि भावनांचा सुगंध. आज आपण एक छानशी गोष्ट ऐकणार आहोत. या गोष्टीमधून बरंच काही घेण्यासारखं आहे, त्यामुळे ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका. चला तर सुरुवात करूया. एका माणसाने एक जंगली बांबूचा कोंब आणला आणि आपल्या बागेत लावला. त्याच्या बागेत त्याने हल्लीच अनेक वेगवेगळी बियाणे लावली होती, जसे आंबा, फणस आणि बरीच काही. तो रोज त्या बियांबरोबर या बांबूच्या कोंबालाही पाणी घालत होता. दिवसामागून दिवस जात होते, पण या बांबूच्या कोंबामध्ये काही फरक दिसत नव्हता. एव्हाना इतर काही बियांची तर रोपटीही दिसू लागली होती. पण त्याने त्या सर्वांबरोबर त्या बांबूच्या कोंबालाही पाणी घालण्याचा रतीब चालू ठेवला. इकडे आंब्या फणसाची झाडे वाढून त्यांना मोहरही आला होता. त्या झाडांना आता फळे लागण्याची वेळ आली होती, पण अजूनही त्या कोंबात काही फरक दिसत नव्हता. तो माणूस आता विचार करू लागला होता की हा कोंब लावून त्याने काही चूक तर केली नव्हती ना. त्याऐवजी एखादे दुसरे झाड लावले असते तर कदाचित खूप फायदा झाला असता, असे म्हणून त्या कोंबाकडे गेला. पाहतो तर काय, त्या कोंबाला थोडी नवी पालवी फुटू लागलेली होती. तो माणूस आता पुन्हा त्या कोंबाला पाणी घालू लागला आणि पुढच्या काही दिवसात त्या कोंबाला अनेक फुटवे फुटून तो आता विस्तारू लागला होता. पुढच्या 1 वर्षात तर त्या कोंबाने अर्धी बाग व्यापून टाकली आणि सगळीकडे घनदाट बांबूचे वन दिसू लागले. असेच असते, प्रत्येकाच्या वाढीचा आणि विस्ताराचा वेगवेगळा कालावधी असतो. जेव्हा त्या आंब्या फणसाच्या झाडांनी आपला विस्तार वर वाढवायचा प्रयत्न जोर धरून केला, तेव्हा तो बांबूचा कोंब आपला विस्तार जमिनीच्या आत वाढवत होता. तो मिळणारे सर्व पोषक अन्न आपल्या अंतर्गत वाढीला देत होता. त्यामुळे त्याची जेव्हा वाढ आणि विस्तारण्याची वेळ आली, तेव्हा त्याने बाकीच्या झाडांना मागे टाकून व्यापून टाकले. तसेच आपणही आपली वाढ आणि विस्तार करायचा असेल तर आपली मुळे मजबूत आणि विस्तारित करावीत. काळ कितीही निघून गेला आणि कोणीही आपल्या मागून येऊन कितीही पुढे गेले तरी आपल्या क्षमतांचा विकास आपण त्या बांबूच्या कोंबाप्रमाणे करावा. जेव्हा आपल्या क्षमता आजमावण्याची वेळ येते तेव्हा इतर जण कदाचित मागे पडतील, पण एक परिपूर्ण व मजबूत व्यक्ती कधीच मागे पडत नाही. ही बांबूची गोष्ट ऐकून आपण याच्यामधून काय तात्पर्य घेऊ शकतो? इतरांशी आपली तुलना करू नका. तुमच्या क्षमता अधिक मजबूत बनवण्यावर भर द्या. कारण प्रत्येकाकडे एकमेव द्वितीय अशा कला व किमया असतात. कदाचित तुमच्या क्षमता इतरांच्याहून वेगळ्या असतील. त्या ओळखा, पारखा, त्यांना योग्य वेळ आणि सराव द्या. तुम्ही यशस्वी होणार यात शंकाच नाही. बौद्धिक आणि शारीरिक क्षमता वाढवणे म्हणजे हमखास यश मिळवणे होय. आपल्याला ही गोष्ट कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. धन्यवाद.